तर मोशी कचरा दुर्घटनेवरून खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्यामध्ये मतभिन्नता आढळून आली आहे। पालिका आयुक्त या घटनेला मनपा आयुक्त नैसर्गिक आपत्ती म्हणतात, तर मावळचे खासदार यांनी या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। या दुर्घटनेसाठी जे कोणी जबाबदार असतील ते शोधून काढण्यासाठी चौकशी समिती नेमली जाईल असा इशारा दिला आहे। ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये हा पूर्ण पाण्यामुळे पावसामुळे हा कचऱ्याचा डोंगर ढासळला आणि म्हणून ही बिल्डिंग पडलेली आहे। मी तुम्हाला असं म्हणायचं, हे जर प्लॅन आउट तुम्ही प्रकल्प उभारला गेला तेव्हा सगळं नियमांचं पालन झालेलं आहे। नियमांचं पालन झाल्याशिवाय या प्रोजेक्टला परवानगी दिली नसती ना महापालिकेने। नियमांचं पालन करूनच परवानगी दिलेली आहे। कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आत्तापर्यंत हा सगळा प्रकार घडलेला आहे। संबंधित ठेकेदार तो खऱ्या अर्थानं कचरा उचलतो का, त्याला विल्हेवाट करत असताना त्यांनी विल्हेवाट केली का, कचरा संकलन करत असताना ज्या नॉर्म्सप्रमाणे त्यांनी कचरा गोळा करायला पाहिजे, किंवा डम्पिंग करताना देखील त्याचा वापर करताना मुरुम टाकून किंवा माती टाकून नंतर कचऱ्याचा लहर देणं, त्या नॉर्म्सप्रमाणे ज्या टेंडर निविदामध्ये त्याला कचरा उचलण्याच्या संदर्भामध्ये जी प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भामध्ये महापालिकेने दिले त्या नियमानुसार करत नसेल तर मान्य आयुक्तांना सांगून त्या संबंधित ठेकेदारावरती कारवाई केली पाहिजे।